सकाळी अपलोड केलेल्या व्हिडिओचा हा सेकंड पार्ट आहे. तर घरी येताना आम्ही एके ठिकाणी पाण्यात खेळण्यासाठी थांबलो. राज नंदिनी जाम खुश होती. तिला मी याच्या आधी इतकं खुश कधीच पाहिलं नव्हतं. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीमध्ये इंटरेस्ट नसणारा माझा नवरा फर्स्ट टाइम असं माझा काहीतरी व्हिडिओ काढायला गेला आणि तोही चुकीचाच काढला. आता तुम्हाला हा व्हिडिओ फोन उलटा करूनच पाहायला लागेल. यानंतर जबरदस्ती आम्ही राजनंदिनीला उचलून घेऊन गेलो, कारण ती त्या पाण्यातून बाहेर यायला तयारच नव्हती. खूप जास्त रडली ती. इथे तर पाहताय ना, ती ऐकायलाच तयार नाहीये. आणि पुन्हा रिटर्न पाण्याकडे जाण्यासाठी ती इथे निघाली होती. कसं बसं तिला मी समजवलं आणि नाना खायला दिलं आणि तिचं मन वळवलं आम्ही. सोबत तिथे थोडेसे फोटोज व्हिडिओ सुद्धा शूट केले आणि तिला इतकं मोकळं मोकळं जागा भेटली ना, की ती निवांत फिरत होती इकडे तिकडे. संध्याकाळची वेळ होती सूर्यास्ताची, सो फोटोग्राफी तर होणारच ऑब्व्हियसली, कारण खूप छान फोटोज येतात या वेळेत. तिथे स्पेंड करून आम्ही घरी येण्यासाठी निघालो. दोन्ही बाजूने मस्त हिरवीगार झाडी, छानशी गाणी लावली कारमध्ये आणि ही अशी काही दृश्य. वाटेत हरिण सुद्धा दिसलं बरं का आम्हाला. तिची थोडीशी चाहूल लागली, सो म्हटलं चहा घ्यावा. एके ठिकाणी थांबून चहा घेतला. रात्री घरी जाऊन फ्रेश झालो आणि जेवायला बाहेरच गेलो ग्रेप्स गार्डन रेस्टॉरंटला. इथे छान छान पदार्थ सुद्धा ऑर्डर केले होते. खाकरा मी इथे सेकंड टाइम खाल्ला होता आणि खूप टेस्टी सुद्धा होता. मी जेव्हा कधी हॉटेलला जातो ना, राजनंदिनी नेहमी असं मेन्यू कार्ड घेऊन बसलेली असते. काय वाचते देवच जाणे. त्यानंतर घरी येऊन मग पुन्हा आम्ही शेकोटी पेटवली आणि छानशा गप्पा मारत आम्ही रात्रीचे अंगणामध्ये बसलो.